जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिवाळीतल्या पावसासंदर्भात अपडेट। तसेही आपण आज फेसबुकला रात्री 7:15 वाजता किंवा 7:30 वाजता सरळ 7:30 वाजता लाईव्ह येणार आहोतच। पण आजच्या या व्हिडिओमध्ये काही धक्कादायक मुद्दे देखील घेऊन येणार आहोत। हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। तुम्हाला पडलेले प्रश्न देखील कमेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा। यंदा ओला दुष्काळ आहे हे कन्फर्म देखील झालं आहे। जी 2-3 महिन्यापूर्वी सांगितलेली गोष्ट आहे ती पूर्ण देखील झालेली आहे। पण दुष्काळात 13वा महिना आहे तो म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर सुद्धा। मित्रांनो, पाऊस गेलाय, पाऊस पूर्णपणे निघूनही गेलाय। त्याची प्रचिती तुम्हाला ह्या 5-6 दिवसातच येईल। सकाळ संध्याकाळ गारवा, जसं मागे सांगितलं तुम्हाला की 9 नोव्हेंबरच्या पहाटे वातावरण हे गारव्याचं राहील। उद्या त्याच्यापेक्षाही चांगला गारवा आहे, म्हणजे 10 तारखेला संध्याकाळच्या वेळेला खानदेश, विदर्भ, सकाळ संध्याकाळ ह्या दोन्ही प्रहरी मराठवाडा आणि विदर्भात जाणू लागेल। असा गारवा आणि अशी थंडी थोडी थोडी वाढतही जाणार आहे। आभाळ पूर्ण निरभ्र असणार आहे, ढगाळलेलं कुठेही वातावरण नसणार आहे। आणि 15 तारखेपर्यंत वातावरणामध्ये गरमीची लेवल ही दिवसाच असणार आहे। दिवसा ऊन वगैरे सगळं जाणवणार आहे। सकाळी थंडी, संध्याकाळी चांगली थंडी, खूपच चांगली थंडी पडणार आहे। पण ऐन दिवाळीत येणाऱ्या पावसाचा अमेरिकेच्या हार्प या तंत्रज्ञानाशी काहीतरी संबंध वाटतोय। सध्या पुरावे नाहीयेत म्हणून त्याबद्दल मी स्पष्ट बोलू शकत नाहीये, पण ही टेक्नॉलॉजी वातावरणाची निगडीत आहे। वातावरणामध्ये कुठेतरी तापमान घडवेल आणि अशा खंडातील देशांना पावसाचं स्वरूप निर्माण करेल। हा ओला दुष्काळ किंवा हा दुष्काळातले संकेत सुद्धा त्याचं काहीतरी पुरावे देत आहेत। मित्रांनो, याबद्दल फक्त 1 मिनिट बोलेल। दिवाळीतलं वातावरण हे दरवर्षी खराब होते किंवा वातावरण थंड झाल्याच्या नंतर पाऊस मोठा येत नाहीये। पण मॉडेलच्या आलेल्या रिपोर्टनुसार दिवाळीतला पाऊस दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थोडा मोठा राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मी तुम्हाला आजच्या तारखेपर्यंत हरभरा किंवा इतर पिकांचं नुकसान होऊ नये, दिवाळीच्या ज्या काही पेरण्या अगोदर होतात त्या पेरणीचं दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून थांबवले होते। पण आपण थांबणार तरी किती दिवस? पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला पेरावं तर लागणारच आहे। तर पावसाचं स्वरूप जर आपण हार्प तंत्रज्ञानाचं काही याच्यामध्ये हात असल्यास तर पेरणी शेवटी संकटात राहू शकते। ठीक आहे, थोडा आलेला रिपोर्ट बोलूयात आणि या संदर्भात आज संध्याकाळी 7:30 वाजता फेसबुकवरती बोलूयात आणि आज संध्याकाळी 8 वाजता आपल्या यूट्यूब याच चॅनलवरती बोलूयात। तर बघा, उद्या म्हणजे 10 तारखेपासून आज 9 तारखेला कुठेच पावसाचा अलर्ट नाहीये। सांगली, सोलापूर वगैरे भागात थोडाफार प्रमाणामध्ये हा पाऊस होईल। उद्यापासून म्हणजे 10 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण हे सर्व जिल्ह्यांना असणार आहे। कुठेच पावसाचा 10 ऑक्टोबरपासून नाहीये। 9 तारखेला थोडासा स्थानिक वातावरणाचा इफेक्ट पुण्यामध्ये 1-2 ठिकाणी आणि सांगली, सोलापूरमध्येही राहू शकतो। अन्यथा मोठी पावसाची घसरण झालेली आहे। तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्याला उद्यापासून पाऊस नाहीये। 9 तारखेला नाहीये, 10 तारखेला नाहीये, 11 नाहीये, 12 ऑक्टोबर नाहीये, 13 ऑक्टोबर नाहीये, 14 सुद्धा नाहीये आणि 15 पर्यंत पाऊस नाहीये। 16 तारखेला वातावरण बदलायला लागेल, पण त्या दिवशीही महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा काहीही फटका नाहीये। म्हणजे 9 तारखेपासून आजच्या जवळपास 2 दिवसापासून उघाड मिळाली विदर्भाला सुद्धा। तर ह्या तारखेपासून एक 6-7 दिवसाची संधी आपल्याला मिळते। याच्यामध्ये खरं तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आवर्जून आपल्या कामाची स्पीड थोडी वाढवावी लागेल। जो काही कापूस सध्या फुटलेला आहे त्या कापसाचं वेचणीचं प्रमाण थोडं फास्ट वाढवावं लागेल, कारण की जो काही रिपोर्ट आज संध्याकाळी आलेला असणार आहे तो रिपोर्ट मराठवाड्यासाठी अलर्ट देणार असणार आहे। आणि आपल्याकडे जो काही प्रश्न पडलेला आहे की तुम्ही तर म्हटले पाऊस गेलाय, मग हा कसं काय येलाय? तुम्हाला मी सुरुवातीला ते सांगितलंय, ही काहीतरी मोठी गडबड आहे। अन्यथा तुम्हाला ह्या 4-5 दिवसात गारवाही पाहायला मिळणार आहे। तुम्हाला सुद्धा वाटेल की आता हे ठीक आहे, एवढा पाऊस येणारच नाही आहे। इतकी चांगली थंडी आता संध्याकाळची आणि सकाळची सुद्धा वाढणार आहे। तर हा येणारा जो काही पाऊस असेल, अजूनही 1-2 मॉडेल्स पाऊस कमी प्रमाणात रिसर्चमध्ये दाखवत आहेत आणि काही मॉडेल्स मात्र खूप विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस दाखवतात। ह्या दोन्ही मॉडेलचा आपण कम्पेअर केलं तर ह्या मॉडेलनुसार जर असं प्रचित होतंय, कमीत कमी हा लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर, जालना जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगरचे पण काही भाग, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कोकण किनारपट्टीचा जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा अशा जिल्ह्यांचा नांदेडसह समावेश ह्या पावसामध्ये होणारच आहे असं मॉडेलनुसार देखील व्यक्त होतंय। त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी कमीत कमी फास्ट पद्धतीने आपले कामं करायची आहेत।
आता बोलूयात चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा हे विदर्भातले जिल्हे. ह्या विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात दाखवते, म्हणजे पहिल्यासारखा जास्त प्रमाणामध्ये पाऊस इथे येईल अशी शक्यता कमी आहे. पण इथे सुद्धा स्थानिक वातावरणासारखा कुठे मोठे का होईना पाऊस येणार आहे. जरी आपण मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राला कामे फास्ट करा असं म्हणतोय, पण विदर्भाला सुद्धा त्या पावसाच्या चटक्यात सापडू नये यासाठी तुम्हाला स्पीड वाढवायची आहे. खान्देश जिल्ह्यासाठी फारसे वेगळं तर नाहीये, पण इथे गरमीची लेवल येणाऱ्या 10 आणि 11ला आणखीन तीव्र वाढणार आहे. जी सध्या आहे ती अशी दुपारच्या 11:30 वाजल्यापासून सकाळच्या 11:30 वाजल्यापासून वातावरणामध्ये हाय लेवलला जाईल. ते 4 वाजेपर्यंत उन्हाचा, 5 वाजेपर्यंत उन्हाचा चटका खूप उन्हाळ्यासारखा वाटू लागेल. रानामध्ये असं भटान झाल्यासारखं वाटू लागेल. आणि संध्याकाळी अशी अचानकच 7-8च्या पुढे थंडी सुद्धा त्याच पद्धतीने जाणवू लागेल. म्हणजे थंडीही जास्त आहे असं सगळं आहे. तर खान्देशचे सर्व जिल्हे अशाच पद्धतीने आहे. नाशिकचा सुद्धा समावेश, छत्रपती संभाजीनगरचा समावेश, बुलढाण्याचा, जळगावचा, धुळ्याचा, नंदुरबारचा सगळ्या जिल्ह्यांचा समावेश जालन्यासह याच्यामध्ये असणार आहे. तर हा जो काही संध्याकाळी 7:30 वाजता जो काही रिपोर्ट येणार आहे, त्या रिपोर्टनुसार जो काही आपण लाईव्ह घेणार आहे, त्यात पहिले अमेरिकेचं जे काही षडयंत्र आहे त्या हार्प तंत्रज्ञानाबद्दलही बोलणारच आहोत आपण आजच्या या लाईव्हमध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हरभरा पेरणी किंवा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना याच्यामध्ये काही थांबायचं आहे का, कारण की पाऊस जर दिवाळीमध्ये आला तर मर रोगांना तुम्ही बळी पडू शकता. पण सगळ्यात मोठा सल्ला असा आहे की तुम्हाला कापूस वेचणी आणि सोयाबीन काढणीचं कामं 15 ते 16 तारखेच्या अगोदरच फास्ट स्पीडने ती करावी लागणार आहेत. तोपर्यंत 5-6 दिवसात बऱ्याच जणांची कामंही आवरतील. पण पेरणीचा सगळ्यात मोठा काम म्हणजे आता सरळ हेच काम आपले 16 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत होत नाही. त्यामुळे पाऊस त्याच्यानंतर 2-3 दिवस तर राहिलाय. त्या पावसाचं स्वरूप कसं असणार आहे, कोणते जिल्हे असणार आहे, हे मात्र आपल्याला या हार्प टेक्नॉलॉजीमुळे थोडंसं स्पष्ट सांगता येणार नाही. याला एक वेगळा शब्द म्हणून इतर तज्ज्ञांनी काय केलंय, भाग बदलत पडेल. ठीक आहे, जिल्हा डिक्लेअर नाही, तालुका डिक्लेअर नाही, किती पडेल डिक्लेअर नाही, काय होईल हे डिक्लेअर नाही, पण भाग बदलत पद्धतीने पडेल असा शब्द वापरून तुमचं संभ्रमात होऊ नये म्हणून जे काही रिपोर्ट आज येणार आहे 7:30 वाजता 9 ऑक्टोबरला, तर त्या ऑक्टोबरच्या 7:30चा रिपोर्ट सगळ्या शेतकऱ्यातल्या फेसबुक मित्रांनी तो पाहायचा आहे. आणि विशेष जाता जाता एवढंच सांगतोय की 9 तारखेबद्दल बघा, उद्याची 9 तारीख पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कुठेच नाहीये. कोल्हापूर भागामध्ये अनेक ठिकाणी तो पाऊस होणार आहे. 10 तारखेला सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस नसल्यासारखा जमा आहे. कुठेच वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार नाही. वातावरण थोडंसं ढगाळलेलं आणि थोडंसं ढगाळाचा परिणाम धुळीधुकं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात धुळीधुकं हे राहणारच आहे. कांदा उत्पादकांना हे वर्ष त्रासदायक ठरेल. 12 तारखेला सुद्धा वातावरण हे ढगाळलेलंच, पण किंचित ढगाळलेलं, सर्वदूर असं हे नाहीये. रात्रीच्या वेळेला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. 12, 13, 14, 15 पर्यंत वातावरणाचा महाराष्ट्रात कुठेच धाक नाहीये. तसेही 16 तारखेला वातावरणाची सुरुवात सोलापूर तालुक्यापासून, सोलापूरच्या जिल्ह्यापासून ही करणार आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज रात्री पुन्हा भेटूया आपण आपल्या याच चॅनलवरती, याच फेसबुक पेजवरती. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.